श्री गणेश मंदिराचा 24वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी श्री गणेश मंदिर वाकस नेरळ येथे। तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा। निमंत्रक रोहिदास जनार्दन मोरे, प्रथमेश रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ मंडळ वाकस। नेरळ परिसरात दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलिसांना यश आलं असून चोरानं लुटलेल्या वस्तू खरेदी करणाऱ्यास देखील नेरळ पोलिसांनी अटक केली आहे। शफीक उर्फ टोपी अब्दुल शेख असं चोरट्याचं नाव असून तो भिवंडी येथे राहणारा आहे। तसंच चोरीच्या सोन्याचे दागिने खरेदी विक्री करणारा आरोपी रमेश गोपाल सोनी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं गोरख व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। दरम्यान पकडलेल्या दोन्ही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे। नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पियुष अपार्टमेंट मध्ये 14 नोव्हेंबर 2024 रोजी भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती। तक्रारदार संतोष हिम्मतराव कोळी यांच्या घरातील सोने चांदीचे तसेच रोख रक्कम असा एकूण 5 लाखाच्या आसपास मुद्देमाल अज्ञात चोरट्यानं पळवून नेला होता। याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चोराला पकडण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते। यासाठी एक गुन्हे प्रकटीकरण पथक देखील नेमण्यात आलं होतं। यावेळी नेरळ शहर आणि चोरीच्या मार्गातील 40 ते 50 सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक आधारे घटनेचा शोध नेरळ पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकानं केला असता गुन्ह्यातील आरोपी हा भिवंडी येथील राहणारा असल्याचं समोर आलं। दरम्यान 46 वर्षीय आरोपी शफीक उर्फ टोपी अब्दुल शेख याला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काप तलावाच्या बाजूला असणाऱ्या क्वार्टर गेटच्या मागे घुमटनगर घर नंबर 302 येथून पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे। यावेळी आरोपीकडून आतापर्यंत 1,29,700 रुपये किमतीचे 26.200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत। या गुन्ह्यातील आरोपी यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता आरोपी शफीक अब्दुल शेख याच्या विरोधात यापूर्वी 18 घरफोडी चोरीचे गुन्हे आणि रमेश गोपाल सोनी याच्यावर 6 चोरीचे मालमत्ता घेण्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समोर आलंय। हे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि नेरळ प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप फड, पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस शिपाई राजेभाऊ केकाण, अश्रुबा बेंद्रे, निरंजन दवणे, विनोद वांगणेकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक होतंय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ। तुम्हीही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय? एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल। ग्रीन सिटी नेरळ। नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा, हॉस्पिटल, सुपरमार्केट, जिम, क्लब हाऊस, क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक अम्युनिटीज। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी, 0 स्टॅम्प ड्युटी। प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे। ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9839836838।